सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती तुटल्याची घोषणा केली। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावणार असं आव्हान दिले आहे। अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे। त्यांनी हे विधान केले म्हणजे ते चर्चेनंतरच केले असेल। आम्ही अनेकदा एकत्र बसलो, चर्चा करतो, त्यानंतर फडणवीसांनी ते विधान केले आहे। मुख्यमंत्र्यांनी विचारपूर्वक विधान केले असेल। 25 वर्ष मी महापालिका सांभाळली आहे। शहरांचा सर्वांगीण विकास कसा केला हे लोकांनी पाहिले आहे। परंतु दुर्दैवाने 2017 साली माझ्याकडचे बरेच जण बाजूला गेले आणि तिथे भाजपाची सत्ता आली। आम्ही महाविकास आघाडी होतो, तिथे स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार होते। त्यामुळे स्थानिक विचार करून पुढचे निर्णय घेतले जातील असं त्यांनी सांगितले। तसेच कुणीही एकत्र आले, वेगळे लढले तरी जनतेच्या मनात जे असते ते घडत असते। जनता जनार्दन सर्वस्व आहे। कुणाला निवडून आणायचे हे लोक ठरवतात। निवडून एखादा पक्ष आला तर ते ईव्हीएम चांगले आहे असं बोलतात। पराभूत झाल्यावर ईव्हीएमवर दोष द्यायचा हे बरोबर नाही। लोकसभेला आमच्या 31 जागा पराभूत झाल्या, अवघ्या 17 जागा आल्या तेव्हा विरोधकांना ईव्हीएम चांगले वाटले। आम्ही ईव्हीएमबाबत काही बोललो नाही, तो जनतेचा कॉल होता। मात्र लाडकी बहीण, शेतकरी योजनेने 5 महिन्यात निकालात बदल झाला तर लगेच ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली। काही ठिकाणी दुबार नावे, तिबार नावे यावर सगळ्यांनी आक्षेप घेतला। ज्यावेळी मतदार यादीत हे घोळ होतात तेव्हा यादी बनवणाऱ्याने पारदर्शकता आणली पाहिजे असंही अजित पवार म्हणाले।